अगदी मीही नाही. हे सत्य मी केवळ जगाला सांगितलं नाही, मी स्वतः ते अनुभवलंय. कारण मी तो आहे ज्याने गोकुळात बालपण अनुभवलं, वृंदावनात बासरीचे सूर छेडले, अत्याचारी कंसाचा अंत केला आणि कुरुक्षेत्रावर मोह आणि कर्तव्याच्या द्वंद्वात अडकलेल्या अर्जुनाला धर्म, कर्तव्य आणि कर्माचा शाश्वत मार्ग दाखवला. मी श्री कृष्ण, कोणासाठी कान्हा, कोणासाठी गोपाळ, कोणासाठी माधव, कोणासाठी केशव आणि समुद्राच्या कुशीत उभ्या राहिलेल्या त्या सुवर्ण नगरीचा अधिपती, द्वारकाधीश. माझा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. वडील वसुदेवांनी मला यमुना पार करून गोकुळात आणले. नंद बाबांच्या छायेत आणि यशोदा मातेच्या कुशीत माझं बालपण ठेवलं. पण काळाने मला पुन्हा मथुरेला बोलावलं. मी परतलो आणि ज्या अत्याचाराने मथुरेला भयाच्या सावलीत ठेवलं होतं त्या अत्याचाराचा अंत झाला. कंसाचा वध झाला आणि मथुरेने मुक्त श्वास घेतला. तरी संघर्ष संपला नव्हता. जरासंधाच्या वारंवार आक्रमणांपासून माझ्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी मी मथुरेचा निरोप घेतला आणि समुद्राच्या दिशेने एका नव्या भविष्याचा प्रवास सुरू केला. अथांग समुद्राच्या साक्षीने उभी राहिली एक अद्भुत नगरी. भव्य राजप्रासाद, मंदिरांचा घंटानाद, समृद्ध बाजारपेठा आणि वैभवाने बहरलेलं यादव साम्राज्य. ती केवळ एक राजधानी नव्हती, ती एका युगाच्या वैभवाची ओळख होती. ती होती माझी द्वारका. द्वारकेचं वैभव शिखरावर होतं, पण त्याच वेळी दूर हस्तिनापुरात महायुद्धाची चाहूल लागली होती. कुरुक्षेत्रावर अर्जुनाने आपल्या गुरुजनांना, बंधूंना आणि आप्तेष्टांना समोर पाहिलं आणि गांडीव खाली सुटलं. त्या निर्णायक क्षणी मी त्याला कर्माचा शाश्वत संदेश दिला. कर्तव्यापासून दूर जाऊ नकोस, योग्य कर्म कर. त्याच्या फळाच्या आसक्तीत स्वतःला बांधून घेऊ नकोस. कारण या सृष्टीत प्रत्येक कर्माचा परिणाम असतो आणि त्या परिणामापासून कुणीही पूर्णपणे वेगळं राहू शकत नाही. 18 दिवसांनी महासंग्राम संपला. धर्माचा विजय झाला, पण त्या विजयामागे असंख्य जीवांची वेदना होती. आपल्या 100 पुत्रांचा मृत्यू पाहिलेल्या त्या मातेने मला प्रश्न केला, हे सर्व थांबवण्याचं सामर्थ्य असूनही तू ते थांबवणं का नाहीस? त्या अथांग वेदनेतून तिच्या मुखातून माझ्यासाठी एक शाप निघाला. जसा कुरुवंश विनाशाला सामोरा गेला, तसाच एक दिवस माझ्या यादव कुळाचाही अंत होईल. मी तिच्या वेदनेचा आदर केला आणि तो शापही शांतपणे स्वीकारला. कारण जगाला कर्माचा सिद्धांत सांगणारा मी स्वतः त्या शाश्वत नियमाच्या पलीकडे कसा असू शकतो? काळ पुढे सरकत राहिला. द्वारकेचं वैभव वाढलं, यादवांचं सामर्थ्य वाढलं, पण सामर्थ्याच्या शिखरावरच विनाशाची सावली ही गडद होत गेली. ज्यांना बाहेरचा कोणताही शत्रू पराभूत करू शकला नाही, त्या यादवांमध्येच अंतर्गत संघर्ष उभा राहिला. बंधू बंधूंविरुद्ध उभे राहिले आणि सामर्थ्यवान यादव कुळ अस्ताला गेलं. माझ्या डोळ्यांसमोर एका संपूर्ण युगाचा अंत होत होता आणि पुन्हा तेच सत्य समोर आलं. कर्म कुणालाही चुकत नाही, अगदी मलाही नाही. माझं पृथ्वीवरील कार्य आता पूर्णत्वाकडे येत होतं. एका वृक्षाखाली शांतपणे विसावलेलो असताना जरा नावाच्या शिकाऱ्याचा बाण माझ्या पायाला लागला. त्याच्या मनात पश्चाताप होता, पण माझ्या मनात रोष नव्हता. मला ठाऊक होतं एका अवताराची लीला समाप्तीकडे येत होती, पण अजून एक अध्याय बाकी होता, माझ्या द्वारकेचा. ज्या समुद्राच्या साक्षीने द्वारका वैभवाने उभी राहिली होती, तोच समुद्र तिला आपल्या कुशीत सामावून घेऊ लागला. रस्ते, मंदिरं, राजप्रासाद आणि एका महान युगाचं वैभव हळूहळू लाटांखाली अदृश्य झालं आणि अखेर माझी सुवर्ण द्वारका समुद्राच्या अथांग गर्भात विलीन झाली. त्या लाटांनी केवळ एक नगरी आपल्या कुशीत घेतली नव्हती, त्या मागे ठेवून गेल्या एक शाश्वत संदेश. वैभव साम्राज्यही क्षणाभंगूर आहे, पण कर्माचा परिणाम अटळ असतो. युग बदलतात, काळ पुढे सरकतो, पण कर्माचा शाश्वत नियम कधीच बदलत नाही. कौरव असोत, यादव असोत, द्वारका असो किंवा स्वतः द्वारकाधीश, कर्माच्या परिणामाला कुणीही अपवाद नाही. पण द्वारका खरोखरच संपली का? की समुद्राच्या अथांग निळाईत आजही तिच्या वैभवाच्या फळात दडलेल्या आहे? आणि जर काळाचा पडदा काही क्षणांसाठी बाजूला झाला, तर पुन्हा एकदा अनुभवता येईल का त्या सुवर्ण द्वारकेचं वैभव?
माझी कथा इथे थांबते, पण द्वारकेचं रहस्य आजही जिवंत आहे आणि त्या रहस्याचा शोध आता तुमचा आहे. हजारो वर्षांपासून समुद्रात हा सुंदर असा देखावा आपल्या शिर्डीच्या राजाचा एशियामध्ये पहिल्यांदा असा अद्भुत देखावा करण्यात येत आहे. साक्षात पाण्याखालची द्वारका. तर जरूर इथे येऊन पाण्याखालची द्वारकाचा अनुभव घ्या आणि आमच्या लाडक्या बापाचा आशीर्वाद सुद्धा. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज, देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही के भैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. लीला परंपार तेरी तुम जोर कहावे, भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे. भक्तों का सहारा तू बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला. तेरी भक्ति में नाचे संसार का भैया. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. शिर्डीच्या राजाचा आणि ईशान कोणाची, ईशान कोणाची, शिर्डीच्या राजाची. ਵਿੱਚੋਂ ਆਉਂਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ, ਸਾਰੇ ਗਿਣਗਿਣੀਆਂ ਚ ਦੇਰੀ ਮੈਂ ਦਰਜਾ ਕਰ